असं शेतामध्ये फिरू लागलो. जरा वगार जरा वेगळी हालचाल वाटली मला. मग तिला धरून बघितलं, त्याच्या नाकात जखम झाली होती. ठीक आहे, वडाताणीमध्ये खेळण्यामध्ये त्यांच्या एकूण टकरीमध्ये थोडीशी होते वडातांमध्ये, पण नाकात मला संशय वाटला, कारण नाक सुजल्याने वाटलं. म्हणलं ह्याच्यात नाकात थोडं टर्पंटाईल तेल टाकलं तर मध्ये जे संशय असेल माझ्या मनामध्ये ते पूर्ण दूर होऊन जाईल. पण ती वगार लय कडू आहे. आता आपल्याकडं नाही म्हणलं तर एक 5-6 म्हशी आहेत आणि तिला चांगलंच खर्चटलं होतं. दोन्ही काहीतरी वगारीने टक्कर खेळली वाटते, तेव्हा त्यांना जास्त ते कासलं गेलं. जसंच मी त्यांना ते टर्पंटाईल तेल टाकलं की जरा म्हैस थोडी शांत झाली. मग तिची त्रास होता तिला साहजिकच. त्यामुळे तिनं पुन्हा दुसऱ्या नाकात टाकण्यासाठी तिनं अजिबात तळमळ नाही केली. टर्पंटाईल तेल आणि रक्षक टाकलं, जेणेकरून जर मध्ये आळी असेल तर ती आळी लगेच बाहेर येते आणि बाहेर मरती. या थोड्या वेळानं बघितलं तर खरंच आळ्या अशा बाहेर यायला लागल्या. अरे म्हणलं हे बरोबर आहे. ज्यावेळेस नाक थोडं फाकून बघितलं आणि म्हैस तोपर्यंत शांत झाली होती, कारण तिला बरं वाटू लागलं. कारण की तिला किती त्रास असेल, ते नाक हे नाजूक ठिकाण असतंय आणि त्याच्यामध्ये एवढ्या आळ्या म्हणल्यास तिला तळमळ साहजिकच. आपण नाकात जर काही गेलं तर सांगायची गरज नाही. पुन्हा तिला गोट्यामध्ये आम्ही घेऊन गेलो. बाळानं त्याचे आता येसनीचं दावं सोडलं आणि डायरेक्ट मुरकीला बांधलं. मुरकी म्हणजे वेसनीचा म्हणजे नाकाचा काही संबंध नसतं अशा ठिकाणी बांधलं, जेणेकरून आपल्याला ती येसन तोडायची होती. जो पण येसन तोडीत नाही तो पण ते जखम राहणार नाही. येसन तोडून घेतली. पुन्हा थोडं साहजिकच तिला तळमळ होती, त्यामुळे ती चिडचिड करू लागली. आता काही दिवसामध्ये, आता उद्या 2-3 दिवस आता हायड्रोजन वगैरे धुवून घ्यायचं. आपल्या जेवढं आपण तेवढं करतं, जर आपल्या जमाना गेलं तर डॉक्टरला बोलवून घ्यायचं. चला, काहीतरी बरं वाटलं, थोडं लक्ष दिलं, त्याच्यामुळं थोडासा आनंद टळला. चला, ओके, धन्यवाद.